लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे संपन्न झाली। कोणत्याही पक्षांना मातंग समाजाला विचारात घेतलं नाहीये। मातंग समाजाच्या अडीअडचणी तसेच समस्या सोडविण्यात आल्या नाहीत। त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत येत्या 1-2 दिवसात कृती समितीची बैठक होऊन निर्णय घेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आत्तापर्यंत सकल मातंग समाजानं कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही। येत्या 1 ते 2 दिवसात जर कोणी उमेदवार सकल मातंग समाजाशी चर्चा करेल आणि समाजाचे प्रश्न मार्गी लावेल त्याच उमेदवाराला मातंग समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात येणार आहे। याबाबतची सविस्तर माहिती पुढील पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे। येणाऱ्या लोकसभा नाशिक लोकसभा असेल, दिंडोरी लोकसभा असेल, या लोकसभेला समाजाच्या वतीनं आजपर्यंत आम्ही कोणत्याही उमेदवाराला असा जाहीर पाठिंबा दिलेला नाही। आणि यापुढे या मागे ज्या संघटनेंनी मातंग समाजाच्या काही लोकांनी ज्या लोकांनी पाठिंबा दिलेला असेल ते वैयक्तिक स्वरूपात दिलेला आहे। हे आज या कृती समितीच्या वतीने मी जाहीर करतो। येणाऱ्या काळात आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला पाठिंबा द्यायचा नाही हा पूर्ण समाज ठरविल। त्या पद्धतीत कृती समिती निर्णय घेईल व पत्रकार परिषद घेऊन जाहीर करील। किती दिवसात उद्या किंवा परवा आम्ही बसून सर्व निर्णय घेणार आणि हा निर्णय पूर्ण जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवणार। पण मी एक आवर्जून सांगतो की ज्या लोकांनी पाठिंबा दिला ते लोक समाजाचे नाही, ते संघटनेचे लोक आहेत। वैयक्तिक लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला। काही लोकांनी तर जे शहराध्यक्ष आहे महानगर प्रमुख बडवे साहेब महेश बडवे त्यांना पाठिंबा दिला, म्हणजे त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला का संपर्क प्रमुख नव्हते का जिल्हा त्या पक्षाचे नेते नव्हते का उमेदवार नव्हता? त्यांना पाठिंबा द्यायचा समाजाचा काय हेतू? का त्यांचं जर काही मिली भगत असेल तो प्रश्न त्यांच्यापर्यंत, पण मातंग समाजाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारे कोणालाही जाहीर पाठिंबा असा दिलेला नाही। एखादा उमेदवार आमच्यापर्यंत आला त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या तर नक्कीच समाज त्याचा विचार करेल। मी पहिल्यांदा सर्व बांधवांचे आणि पत्रकारांचे पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो। ह्या 18व्या लोकसभेची रणधुमाळी चालू असून आपण सर्वजण पाहतो आहोत। या रणधुमाळीत आपलाही काही हिस्सा आहे का याचा साकल्याने आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि त्या विचारात असं लक्षात आलं की मातंग समाजाच्या साधारण 50 ते 60 लाख मतदार असलेल्या समाजाला आज कोणीही वाली किंवा विचारणारा दिसत नाही, असं सर्व तरुण बांधव आणि सर्व कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि गेल्या 2-3 महिन्यापासून ते झपाटल्याने सर्व लोकांना एकत्र करत आहेत। ही बांधव ह्या बांधवांच्या एकजुटीतून आजचा हा दिवस आलेला आहे। असं त्यांचं ठरलेलं आहे की जो मातंग समाजाच्या मूलभूत गरजांचा मूलभूत त्यांच्या समस्यांचा विचार करेल त्या उमेदवाराला मातंग समाज निश्चितपणे पाठिंबा देईल असं एकमुखी सगळ्यांनी ठरवलेलं आहे। बरोबर ना? आणि हे करण्याचं काम आता आपल्याला जो उमेदवार आपल्या समोर येईल किंवा जो उमेदवाराला कोणी निरोप देऊन आणेल किंवा आपण त्यांच्याजवळ तर जाऊ नाही शकत असं समाजाचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे जो कोणी येईल त्याला आम्ही समाजाच्या वतीने किंवा संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा देणार आहोत असं सकल मातंग समाज सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यात कोणीही कोणाचाही हवा दावा नाही किंवा आमचा विरोध आहे का नाही की आम्ही त्याला बरोबर नाही असं नाही, तर सर्व एकमुखाने एकजुटीने बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आज हा जो या ठिकाणचा जो निर्णय आहे हा सर्वांना नाशिक, दिंडोरी आणि धुळा लोकसभा मतदारसंघाला आम्ही बंधनकारक नाही पण सर्वांना विनंती करणार आहे की समाजाच्या बरोबर राहा। समाजाचे काही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र आल्याशिवाय एकमेकाची उणीधुणी काढण्याचा हा वेळ नाही। आपण सगळं करू शकतो साहेब। समाजाला उमेदवाराला एक 50-60 हजार जर 50-60 लाख लोक जर असतील 50-60 हजार मतदार तर त्या मतांचा विचार झाला पाहिजे ना साहेब। या प्रसंगी नाशिक मातंग समाज जिल्हा कृती समिती अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट, कार्याध्यक्ष परशुरामजी साठे, विभाग अध्यक्ष नाशिक रोड अमोल भाऊ आल्हाद, जुने नाशिक सिद्धार्थ बस्ती, सातपूर दीपक इंगळे, पंचवटी राजाभाऊ थोरात, सिडको बाळूभाऊ आठवले, सूर्यभान शिरसाट, गोपाळ वस्ती, सचिन नेटारे, अशोक साठे, अंकुश सोळसे, UK आहिरे सर, साहेबराव शृंगार, संजय गालफाडे, आदिल
निर्भवणे, प्रल्हाद मान पाटील, बापू सपकाळ, चंदूभाऊ कासार, सुरेश साबळे, निलेश कांबळे, शांताराम बाळसाने, करण रोकडे, कैलास गायकवाड, प्रकाश सोळसे आदीच मातंग समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.